तर जळगावच्या या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आलेलं आहे। जळगावच्या पाचोरा नजीक दुर्दैवी घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। जखमींच्या उपचारासाठी तातडीनं व्यवस्था करण्यात येते। संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवण्यात येत आहे। तर गिरीश महाजन आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। जळगावमधल्या परधाडे रेल्वे स्थानकावर ही मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत साधारण 8 ते 10 प्रवासी मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे। 41 प्रवासी गंभीर जखमी झालेले असावेत असा देखील अंदाज आहे। मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। रेल्वेच्या धडकेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असावा असा आकडा सध्या समोर येतो आहे। प्रशासनाने अधिकृतपणे याची अजून घोषणा केलेली नाही। जखमी देखील 40च्या घरामध्ये आकडा असण्याची सध्या शक्यता आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स मागवण्यात आलेले आहेत आणि जवळच्या वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी अशा 3 ठिकाणी प्रवाशांना हलवलं जात आहे। जखमी प्रवाशांवर उपचार केले जात आहेत। प्रवासी रेल्वेतून उड्या मारत असतानाचा हा नवा व्हिडिओ रेल्वे अपघाताचा सध्या एबीपी माझाच्या हाती आलेला आहे आणि या व्हिडिओतून आपल्याला कल्पना येऊ शकेल की कशा प्रकारे प्रवासी आपापल्या बोगीतून उड्या मारून ट्रॅकवर आले आणि ट्रॅकवर प्रवाशांची एकच गर्दी झालेली होती। काही क्षणातच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत। अचानकपणे प्रवाशांनी चेन ओढली, आगीची अफवा उठली। आगीची अशी कुठलीही पुष्टी प्रशासनाने केलेली नाही। अशी कुठलीही आग लागलेली नव्हती। काही ठिणग्या उडाल्या आणि त्या ठिणग्या पाहून आग लागली असावी अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे प्रवाशांनी चेन ओढली आणि ट्रेन थांबवली। त्यानंतर सर्व प्रवासी ट्रॅकवर उतरले आणि त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून मोठ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या एक्सप्रेसची धडक त्यांना बसली। बंगळुरू एक्सप्रेसखाली अनेक प्रवासी चिरडले गेले। अनेक प्रवाशांना या बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली, त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या दोन्ही ट्रेन्स या अजूनही घटनास्थळी असल्याची प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच मध्य रेल्वेच्या PROच्या प्रतिक्रियेमध्ये आपण पाहिली। सध्या बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे। लोकप्रतिनिधी तर पोहोचलेले आहेतच, मात्र रेल्वे प्रशासनाकडून मदत केली जाते। जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पथकं देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। पोलीस प्रशासन देखील या सगळ्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे मदत कार्यासाठी। त्याचबरोबर स्थानिकांची मदत या सगळ्या प्रशासनाकडून घेतली जाते आहे आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत। तर अपघाताआधीची आणि अपघातानंतरची दृश्य आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वीच आपण लोकप्रतिनिधी स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती। त्या काय म्हणाल्या होत्या आपण ऐकूया। दुर्घटना घडली याचं कारण फक्त मला एवढंच कळलंय की तिथं काहीतरी आग लागल्याचं काहीतरी अफवा झाली आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या आणि समोरून दुसरी गाडी आल्यामुळे चिरडले गेलेले आहेत। अशी आता प्रथमदर्शनी ती घटना आहे। मी आता स्पॉटवर जायला निघालेली, मी रस्त्यात आहे। निश्चित स्मिताजी, काही वेळापूर्वीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे असं म्हटलेलं आहे। अजून त्याची पुष्टी त्यांनी केलेली नाहीये। तुमच्यापर्यंत काही नवीन लेटेस्ट माहिती पोहोचते का याबाबत? 7-8 लोक त्यात चिरडली गेली असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलंय, पण मी आता निघालेली आहे स्पॉटवर जाण्यासाठी, रस्त्यातच आहे। घटनास्थळी सध्या कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे याचा आपण आढावा घेतला असेल। काय नेमकं टीम लगेच रवाना केलेली, आपण पथक पण रवाना केलेलं आहे। डीआर मॅडमने पण त्यांची टीम रवाना केलेली आहे। कलेक्टरने पण त्यांची एक टीम रवाना केलेली आहे। सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आता। तर लोकप्रतिनिधी या घटनास्थळी सध्या पोहोचतायत। आगीच्या भीतीनं प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि त्यानंतर रेल्वेच्या धडकेमध्ये शेजारच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेमध्ये साधारण 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 41 प्रवासी सध्या जखमी झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचतायत। बचाव कार्याने आता वेग घेतलेला आहे। वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी अशा 3 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सध्या जखमी प्रवाशांना हलवलं जात आहे। त्यांच्यावर सध्या वेगाने उपचार सुरू आहेत। अधिकाधिक वेगाने प्रवाशांना रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी सध्या प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर येते आहे। आगीची अफवा एका बोगीमध्ये उठली आणि या बोगीतल्या प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर ट्रॅकवर उतरलेल्या प्रवाशांना
शेजारून जाणाऱ्या ट्रेनची धडक बसल्यामुळे त्यांना या दुर्दैवी मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। तर मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केलेली होती। आता गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी परधाडे रेल्वे स्थानकावर ही दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी सध्या ते पोहोचलेले आहेत आणि सध्या ते परिस्थितीचा आढावा घेतील। खासदार स्मिता वाघ या देखील ऑन द वे आहे असं त्यांनी काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं। त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सध्या घटनास्थळी पोहोचतायत आणि घटनेचा आढावा घेत आहेत, मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आहेत। अत्यंत शक्य तितक्या वेगाने या सर्व प्रवाशांना, जखमी प्रवाशांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आणि कमीत कमी वेळामध्ये या सर्व प्रवाशांना उपचार कसे मिळतील याची तजवीज केली जाते आहे। यासाठी काही खासगी रुग्णालयांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी सध्या प्राथमिक सोय करण्यात आलेली आहे रुग्णांवर उपचार करण्याची। तर आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, सध्या मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेले आहेत असं कळतं आहे। काय नेमकं घडतंय घटनास्थळी, कशा प्रकारे सध्या बचाव कार्य सुरू आहे, या क्षणाचे अपडेट्स? जे काही मृतदेह पडलेले होते त्यांना त्या ठिकाणाहून हलवण्यात येत आहे। जखमींचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही, मात्र जे पण जखमी आहेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याच्या हालचाली केल्या गेलेल्या आहेत। आताच काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने ज्या ज्या मदत करण्यासारख्या आहेत त्या मदत कार्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने कार्य केलेलं जात आहे। रेल्वेच्या सूत्रांकडून अशी एक माहिती मिळते की जे मृतदेह आहेत ते कर्नाटक एक्सप्रेसच्या माध्यमातून जळगाव आणि पाचोरा इथल्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही वेळात हे मृतदेह त्या ठिकाणी पोहोचतील। यापेक्षा अधिकची माहिती मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही। काही वेळामध्येच अधिक माहिती तशी आपण अपडेट करत राहणार आहोत। चंद्रशेखर, या ठिकाणाहून जे रुग्णालय आहे 3 वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपचार करणार आहोत। यामध्ये खासगी रुग्णालयांची देखील मदत घेतली जाईल अशी सध्या काही वेळापूर्वीच माहिती समोर आलेली होती। त्या दृष्टीने या जखमींना सध्या कुठं नेण्यात येतंय आणि सर्वांना आता वैद्यकीय मदत मिळायला सुरुवात झाली आहे का? या तातडीने या सगळ्या जे काही जखमी आहेत त्यांना हलवण्यात आलेलं आहे। काहींना खासगी रुग्णालयात तर काहींना जवळच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। मात्र जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, मात्र तातडीने त्यांना त्या घटनास्थळावर हलवण्यात आलेलं आहे। घटनास्थळावर सध्या वेगवेगळी पथकं पोहोचायला सुरुवात झालेली होती। सध्या या ठिकाणी घटनास्थळावरचं जे मदत कार्य आहे ते कुठल्या टप्प्यावर आहे सध्या? घटनास्थळावरती जे काही मदत कार्य आहे तातडीने रेल्वेची जी काही आपत्कालीन यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेल्या आहेत, पोलीस दल आहेत आणि सगळ्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आता या ठिकाणी मृतदेह देखील हलवण्यात आलेले आहेत। आता घटनास्थळावरती फक्त बघ्यांची गर्दी आहेत आणि जे काही मंत्री महोदय आहेत ते या घटनेचा जायजा आपल्याला घेताना बघायला मिळतात। निश्चितपणे 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती काही वेळापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली होती। जे प्रत्यक्षदर्शी असतील, घटनास्थळावर या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार असतील, त्यांच्याकडून नेमकं काय कळतंय जखमी आणि मृत्यूंच्या आकड्याबाबत? याबाबत तर खरं अद्याप कोणीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही, पण 7 ते 8 जणांचाच आकडा सांगितला जातो आहे। प्रत्यक्षात ज्यावेळेला प्रशासनाच्या वतीने हा आकडा जाहीर होईल त्याच वेळेला कळेल, कारण घटना घडल्यानंतर तातडीने हे मृतदेह आणि जखमी हलवण्यात आले की जे उपचारासाठी हलवण्यात आलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते हलवण्यात आलेले आहेत। त्यामुळे अद्याप त्याची अधिकृत माहिती आपल्या समोर येऊ शकलेली नाही। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तर या प्रवासाचे पुढचे अपडेट्स आणि सर्व ताज्या घडामोडींवर आपलं लक्ष असंच असणार आहे। पुढील अपडेट्स आपण जाणून घेतोय अश्विन सोबत। धन्यवाद अमोल। तेव्हा या घडीची मोठी अपडेट, जळगावची रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती आहे। निश्चित आकडा कळू शकलेला नाही, मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू आणि 40 प्रवासी गंभीर जखमी। सध्या मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आहेत।
पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करून दिलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेगाने पावलं उचललेली आहेत. यंत्रणा पोहोचतायत, मात्र निश्चित आकडा अजूनही कळू शकलेला नाही. जळगावमधली ही रेल्वे दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.